नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या हे यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की आपण अग्निवीर भरतीसाठी प्रिव्हियस इयर पेपरची प्रॅक्टिस चालू केलेली आहे. त्याच्यात काही तर आपण गणित आणि बुद्धिमत्ता शिकणार आहोत. हा पेपर नंबर 5 आहे मित्रांनो तुमच्यासाठी. एकदम झालेल्या प्रश्नांचे सखोल विश्लेषण राहणार आहेत. आणखी एक गोष्ट मित्रांनो, एक आनंदाची बातमी आहे आपल्यासाठी. कोणती आनंदाची बातमी? की आता जेव्हा मी क्लास रेकॉर्ड करत आहे ह्या क्षणी आपला 400 लोकांचा परिवार पूर्ण झालेला आहे मित्रांनो. तर 400 लोकांचा परिवार पूर्ण करण्याकरिता मनापासून तुमचा खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, तर चला आता पेपर कोणता पाहणार आहोत आपण. अग्निवीर GD 2025 एप्रिलमध्ये झालेला शिफ्ट नंबर 1 आहे मित्रांनो. तिथं दिसत नसेल तुम्हाला, शिफ्ट नंबर 1 आहे हे. ठीक आहे, शिफ्ट नंबर 1चा आहे मित्रांनो पेपर. आज तो आपण पेपर पाहणार आहोत. ठीक आहे, चला PDF साठी काय करायचे आहे तुम्हाला, टेलिग्राम चॅनल जॉईन करायची आहे. कोणती? तर मी शिपाई महाराष्ट्राचा. ठीक आहे, आधी काय पाहणार आहोत? आधी पाहणार आपण मॅथचे प्रश्न, नंतर घेणार रिजनिंगचे. चला प्रश्न क्रमांक 1 पहा. आता प्रश्न क्रमांक 1 काय म्हणतो, काय आहे 2.5 आणि काय तर 1.5 यांचे गुणोत्तर किती असेल. बघा 2.5 चे आणि 1.5 चे काय काढायचे तर आपल्याला गुणोत्तर काढायचे आहेत. कसे काढणार बघा. गुणोत्तरचं चिन्ह माहिती आहे मित्रांनो, आता नेहमी तेच सांगत आहो. ठीक आहे, हा काय आहे गुणोत्तरचं चिन्ह आहे. आणि एक जर तुम्ही जर डायरेक्ट पेपर नंबर 5 पाहत असाल तर माझी ऐका मित्रांनो, पेपर नंबर 1 पासून सुरुवात करा तुम्ही, तुमच्या चांगल्याने फायदाच होणार. ठीक आहे, तर कसं काढणार आपण गुणोत्तरचं चिन्ह असं असतो. काय होणार 2.5 बीच्या मध्ये काय देणार तर तो गुणोत्तरचा चिन्ह आणि इकडे काय आहे तर 1.5. ठीक आहे, गुणोत्तर कसं होणार यांचे बघा. जर दोन्ही बाजूला ज्या सारख्या गोष्टी असतील तर त्या गुणोत्तर मध्ये कॅन्सल होतात मित्रांनो. कसं पहा, पॉईंट नंतर 1 अंक आहे, इथं पण पॉईंट नंतर 1 अंक आहे, म्हणजे हा पॉईंट तुमचा कॅन्सल होतो. तो पॉईंट काय होत असतो तर तुमचा पॉईंट तो कॅन्सल होत असतो. मग काय उरलं मित्रांनो आपल्याकडे बघा, इकडे उरलं 25 आणि इकडे किती उरलं तर 15. चला गुणोत्तर काढत असताना दोन्ही संख्यांना ज्या सारख्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जात असेल त्या संख्येने भाग द्यायचे. किती होणार बघा, 5 ने भाग जातो दोघांना पण, 5 5 25, 5 तेरे 15, म्हणजे काय आलं तुमचं 5 3. वाचतात कसे याला तर 5 3 वाचतो मित्रांनो आपण. तर म्हणजे आपलं उत्तर काय येणार मित्रांनो याच्या 5 3. कोणतं ऑप्शन आहे तर बघा, ऑप्शन नंबर पहिलाच काय येणार तर 5 3. हा काय आहे तुमचा एकदम बरोबर उत्तर आहे. चला दुसरा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते, 5/7 अधिक 3/7 चे मूल्य किती असेल. म्हणजे काय दिलं आहे आपल्याला बघा, 5/7 अधिक काय दिलं आहे तर 3/7. बघा मित्रांनो, अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी कशी करायची याच्यावरती आपल्या चॅनल म्हणजे त्याच्यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे, तो तुम्ही पाहून घ्याल. बघा आता काय आहे याच्यात छेद समान आहे. इथं पण 7 आहे, इथं पण 7 आहे. जर छेद समान असेल, बघा वरच्याला म्हणतात अंश, याला काय म्हणतात तर अंश, आणि खालच्याला म्हणतो आपण छेद. ठीक आहे, जर समजा प्रश्नामध्ये छेद समान असेल तर कसं करायचं, इथं पण 7 आहे, इथं पण 7 आहे, याला एकदाच लिहायचं आणि वरच्यांची बेरीज करायची. काय होणार 5 अधिक 3, म्हणजे याच्या करता अर्थ काय होतो 5 अधिक 3 काय होणार तर 8, 8 बत्ते काय होणार तर 7. हा काय असणार तर तुमचा उत्तर असणार. कोणता ऑप्शन आहे तर बघा, ऑप्शन नंबर 2 एकदम काय आहे तर बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणतो, 2 अंकी एकूण किती संख्या 12 ने विभाज्य आहेत. अशा 2 अंकी किती संख्या आहेत की त्यांना 12 ने भाग जातो हे सांगायचे आहे आपल्याला. तर बघा 12चा पाढा म्हणा मित्रांनो तुम्ही. काय 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60, 12 सकम 72, 12 7 84, 12 8 96, 12 9 108, 12 10 120. ठीक आहे, हा काय झाला 12चा पाढा झाला. पण काय म्हणत आहे, 2 अंकी एकूण किती संख्या आहेत की जे 12 ने विभाज्य आहेत. विभाज्य आहेत म्हणजे त्यांना 12 ने भाग जातो. तर किती संख्या आहेत असे पहा बरं.
बघा ना, 12ला 12ने भाग जातो. 1 2 3 4 5 6 7 8. ह्या तर 3 अंकी आहेत. 3 अंकी तर आपल्याला म्हणलंच नाही. किती म्हणलं आहे आपल्याला? फक्त किती 2 अंकी. तर किती आहेत अशा 8 संख्या आहेत मित्रांनो. अशा किती 2 अंकी संख्या आहेत की ज्यांना 12ने भाग जातो, तर अशा किती आहेत? तर 8 संख्या आहेत मित्रांनो. 8. किती आहेत? 8. कोणतं ऑप्शन उत्तर राहील? तर ऑप्शन नंबर 3 हा काय आहे? तर एकदम बरोबर उत्तर आहे. चलो पुढचा प्रश्न पाहूया. चला काय तर प्रश्न क्रमांक 4 बघा. प्रश्न वाचूया. का म्हणते? 15/500 ला टक्केवारीत रूपांतरित करा. बघा काय दिलं आहे आपल्याला? 15/500. 15 काय दिलं आहे? तर 500 दिलं आहे. याला काय करायचे आहे? तर टक्केवारीत. बघा मी नेहमी तुम्हाला सांगतो, एक काय असतो? शेकडा. आणि एक काय असतो? तर टक्का. शेकडा म्हणजे होतात 100 आणि टक्का म्हणजे हा असा त्याचं चिन्ह असतो मित्रांनो. याचा अर्थ होतो 1/100 किंवा 1/100. म्हणजे जर आपण 1% लिहिला तर याचा अर्थ होतो 1/100. 10% लिहिला तर 10%चा अर्थ होतो मित्रांनो 10/100. पण आपल्याला टक्क्याचे रूपांतर अपूर्णांकात नाही म्हणले. काय म्हणले? 15/500 ला टक्केवारीत रूपांतर करायचे आहे. जर टक्केवारीत रूपांतर करायचं असलं मित्रांनो आपल्याला, तर काय करायचं? सिंपली गुणीला 100 करून द्यायचं. ज्याला टक्केवारीत रूपांतर करायचं आहे त्याला गुणीला किती करणार आपण? तर 100 करणार. चला सोडवा बरं. मग याला काय होणार? तर काय होणार बघा. काय कॅन्सल होते का? बघा 1 0 1 0 1 0 1 0 काय होणार? तर कॅन्सल होणार. बघा 5 3 15 किती उरले? 3 उरले फक्त. म्हणजे काय ते होणार? 3%. 15/500 म्हणजे काय होणार? तर 3%. कोणता ऑप्शन? तर ऑप्शन नंबर 2 हा काय आहे? तर एकदम बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते? जर सायकल 40 मिनिटात 1.2 किलोमीटर अंतर कापत असेल तर तिचा वेग किती असेल? काय म्हणत आहे? जर एखादी सायकल 40 मिनिटात 1.2 किलोमीटर अंतर कापत असेल तर तिचा वेग काढायचा आहे. वेग काढत असताना बघा, वेग म्हणजे काय होते मित्रांनो? तर वेग होते स्पीड. याला काय म्हणतो आपण? स्पीड म्हणतो. बरोबर आहे का नाही? स्पीडचा फॉर्म्युला म्हणजे वेगचा फॉर्म्युला काय आहे? तर अंतर भागीला काय होते? तर वेळ. अंतर म्हणजे होते तुमच्या डिस्टन्स मित्रांनो. वेळ म्हणजे होते तुमच्या टाइम. पण आपल्याला पहा, जर सायकल 40 मिनिटात 1.2 किलोमीटर अंतर कापत असेल तर तिचा वेग किती असेल असा विचारलाय. आणि बघा आपल्याला उत्तर कशात दिलंय? किलोमीटर पर तास, किलोमीटर पर तास, किलोमीटर पर तास, किलोमीटर पर तास. बघा एक तर तुमचा उत्तर राहील मित्रांनो मीटर पर तास. मीटर पर तास, सॉरी काय मीटर पर सेकंद, मी तास म्हणलो, सॉरी. काय राहणार? एकतर उत्तर राहणार तुमच्या मीटर पर सेकंद. काय राहणार? मीटर पर सेकंद. आणि एकतर उत्तर राहणार तुमच्या किलोमीटर किलोमीटर पर सेकंद. सॉरी आणखी सेकंद म्हणत आहो मी. किलोमीटर पर काय होणार? तर तास होणार. काय होणार? तर तास होणार. बघा काय होणार? एकतर तुमचं उत्तर कशात येणार? मीटर पर सेकंद मध्ये येणार आणि एकतर उत्तर येणार तुमच्या किलोमीटर पर तास मध्ये. हेच दोन युनिट आहेत मित्रांनो. कशाचे? तर स्पीडचे. आणखी पण आहेत पण जनरली आपल्याला हे दोनच बघायचे आहेत. ठीक आहे. तर आपल्याला उत्तर काय दिलंय? किलोमीटर पर तास. आणि आपल्याला वेळ दिलाय मित्रांनो मिनिट मध्ये. आधी काय करावं लागेल? आपल्याला मिनिटला तास मध्ये कन्वर्ट करावं लागेल. बघा जर मिनिटला तास मध्ये कन्वर्ट करायचे असेल, हे काय झाले? मिनिट. आणि आपल्याला याला कशात कन्वर्ट करायचे आहे? तर तासमध्ये. तर हे कसे होणार ते लक्षात ठेवा. याला कशात? तर तासामध्ये कन्वर्ट करायचे आहे. बघा मी जसा म्हणतो 5 मिनिट, हे काय लिहिलो मी? 5 मिनिट. मला याला तासमध्ये कन्वर्ट करायचे आहे. तर बघा 5 भागीला करायचं 60. 5 भागीला काय करायचं? तर 60 करायचं. काय होणार? 5 1 5 12. 12ने भाग जाणार. म्हणजे काय अर्थ होणार? 1/12 तास किंवा याला आपण पॉइंट मध्ये देखील करू शकतो. पण आपल्याकडे किती आहेत मित्रांनो? आपल्याकडे आहेत 40 मिनिट. आपल्याकडे किती आहेत? 40 मिनिट. 40 मिनिटचा अर्थ तासात करायचा असेल तर काय होणार? 4/6 म्हणजे सॉरी 4 काय होणार? 60. 0 0 कॅन्सल होणार. किती वाचणार? बघा 2 दुने 4, 2 3 6 म्हणजे काय होणार? 2/3. हा कशात होणार? तर तासात होणार. हे कशात होणार? तासात होणार. तर तेच आपल्याला
इथं तेच वापरायचं आहे. बघा अंतर कशात दिलं आहे आपल्याला 1.2 किलोमीटर मध्ये. तर अंतर घ्या तुम्ही 1.2 भागीला काय करणार बघा 40 मिनिटचे तासात आपण कन्वर्ट केले. तासात किती झाले तर हे 2/3 झाले. तासात किती झाले 2/3. तर भागीला काय कराल तर तुम्ही 2/3. बघा हा भागाकारात आहे, वरती जाऊन काय होणार तर गुणाकारात. 1/2 गुणीला काय होणार 3 आणि भागीला काय होणार तर मित्रांनो 2 होणार. बघा बेस आहे 12 होतात म्हणजे याच्या काय होणार 0.6. जर तुम्हाला बघा पॉईंटच्या भागाकार नसेल येत तर कसं करणार तुम्ही 1.2 भागीला काय करा 2. काय होणार जशी स्टेप आहे आपली तशी. बघा 2नी 0ला भाग नाही जात 0 येणार आणि खाली 1 उतरणार. बघा हा पॉईंट आहे तर आपण पॉईंट जसाचा तसा देणार आणि 2ला खाली घेणार. काय होणार बेसक 12. बेसक काय होणार तर 12 होणार म्हणजे हे 0 0 जसेचे तसे. म्हणजे उत्तर याचा काय होणार 1.2 भागीला काय होणार 0.6. आता काय उरलं आहे मित्रांनो आपल्याकडे 0.6 गुणीला काय होणार तर 3. बघा काय होणार हे देखील सोडवता नसेल येत तुम्हाला इथं सांगतो मी. पेन चेंज करू आपण. ठीक आहे इथं पहा काय होणार 0.6 गुणीला 3. कसं करणार 3 सका 18. 0ला भाग देऊन काही अर्थ नाही, गुणा करून 0च आहे. बघा पॉईंट नंतर जेवढे अंक आहेत तेवढे इकडून सोडायचे. पॉईंट नंतर किती अंक आहेत 1 अंक आहे तर इकडून सोडायचे. काय होणार तर 1.8 काय होणार तर किलोमीटर पर आवर. इंग्लिशमध्ये असं लिहितो आपण. चला तर आपलं उत्तर काय येणार मित्रांनो 1.8 किलोमीटर पर तास. कोणता ऑप्शन आहे तर ऑप्शन नंबर 1 हा काय आहे तर आपला एकदम बरोबर उत्तर आहे. काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. चला समजलं का तुम्हाला? ओके चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय आहे प्रश्न क्रमांक 6. पहा काय म्हणते दोन संख्यांचे सरासरी मूल्य 20 आहे. सरासरी मूल्य किती दिले आहे आपल्याला 20 दिलं आहे. जर पहिली संख्या 28 असेल तर दुसरी संख्या किती हे सांगायचं आहे. बघा एकदम सोपी प्रश्न आहे. नेहमी नेहमी मी तुम्हाला सांगत आहो की सरासरी बरोबर काय होते सांगा बरं. सरासरी बरोबर काय होते तर एकूण संख्यांची बेरीज किंवा डायरेक्ट चला काय नाही एकूण संख्यांची बेरीज भागीला काय तर एकूण संख्या की म्हणजे संख्या आहेत किती एकूण संख्या. ठीक आहे तर बघा आपल्याला दोन संख्यांचे सरासरी मूल्य किती दिले 20 दिले म्हणजे आपल्याला काय दिले सरासरी दिले. सरासरी किती दिले मित्रांनो आपल्याला तर तुम्ही म्हणाल सर सरासरी आपल्याला 20 दिली आहे. एकूण संख्येची बेरीज तर त्यातील पहिली संख्या दिली आहे आपल्याला मित्रांनो काय 28 अधिक दुसरी संख्या काय घेणार आपण x घेणार म्हणजे ही काय झाली तर एकूण संख्येची बेरीज आणि भागीला एकूण संख्या किती आहे तर 2 आहेत तर म्हणून भागीला काय होणार तर 2 होणार. बघा कसं होणार हे 2 भागीला आहेत इकडे जाऊन काय होणार गुणीला म्हणजे 20 गुणीला काय होणार तर 2 म्हणजेच काय होणार इकडे 28 अधिक x राहणार. ठीक आहे बघा 20 गुणीला 2 40 होणार बरोबर काय होणार 28 अधिक x. ठीक आहे हे प्लस मध्ये आहेत हे इकडे येऊन मायनस होणार काय होणार 40 मायनस 28. बघा हे एवढं तुम्हाला डिटेलमध्ये लिहायचं नाही आहे बरं तुम्हाला समजावं म्हणून मी एक एक स्टेप मांडून सांगत आहे. तुम्हाला डायरेक्टच करायचं आहे. बघा 40 मधून 28 गेले किती होणार तर 12 बरोबर काय होणार x काय घेतलं होतं मित्रांनो आपण तर ही घेतली होती पहिली कितवी दुसरी संख्या. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार मित्रांनो तुमची दुसरी संख्या किती असेल तर दुसरी संख्या 12 असेल. कोणतं तर ऑप्शन नंबर 1 काय आहे तर हा तुमचा एकदम बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते जर त्रिकोणाच्या बाजून 9 मीटर 10 मीटर आणि 14 मीटर असतील तर त्याची परिमिती किती असेल. परिमिती विचारलं आहे आपल्याला मित्रांनो. परिमिती परिमिती म्हणजे काय होते मित्रांनो तर सर्व बाजूंची बेरीज. सर्व बाजूंची काय होते तर बेरीज यालाच काय म्हणतो तर आपण परिमिती म्हणतो. कसं काढणार बघा सर्व बाजूंची बेरीज पहिली बाजू काय दिली आहे तर 9 मीटर अधिक काय होणार दुसरी बाजू 10 मीटर अधिक काय होणार तिसरी बाजू 14 मीटर. बस यांची बेरीज करा 9 आणि 10 किती होणार 19 19 आणि 14 किती होणार 29 आणि 4 किती होणार तर 33 काय होणार तर 33 मीटर.
हा काय आहे तर तुमचं एकदम बरोबर उत्तर आहे. कोणतं ऑप्शन तर ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4 हा एकदम तुमच्या बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते, जर खोलीची लांबी 15 मीटर आणि रुंदी 10 मीटर असेल तर लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर किती? बघा, लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर काढायला सांगितले. गुणोत्तर कसे काढतो थोडक्यात पाहून घ्या. बघा, जसं समजा मला ए आणि बी चे गुणोत्तर काढायचे आहेत, तर याचाच अर्थ होतो मित्रांनो ए भागीला बी. याचाच हा अर्थ असतो. जसं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. उदाहरण घेऊन सांगायचं झालं तर कसं होणार पहा. एक मिनिट. हा, चला उदाहरण घेऊन सांगायचं झालं तर जसा मला 10 आणि 15 चे गुणोत्तर काढायचे आहेत, तर मी कसं काढणार बघा. गुणोत्तरचा हा चिन्ह असतो. अशी मोठ्यात मोठी संख्या पाहिजे की जी दोघांना पण भाग देईल. कितीने जात आहे भाग? 5 ने जात आहे. बघा 5 दुने 10, 5 तेरी 15. तर याचा उत्तर काय येणार मित्रांनो? 2-3 हा याचा उत्तर येईल. पण आपल्याला कशाची सांगितले? खोलीची लांबी आणि रुंदी दिली आहे. काय दिली आहे आपल्याला? लांबी आणि काय दिली आहे तर रुंदी. आणि लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर काढायला सांगितले. आधी बघून घ्यायचे शब्द आधी कोणता आहे? लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर आहे. ठीक आहे, हेच शब्द आहे. तर आधी ते पाहून घ्यायचे. आधी दिलाय लांबी, मग दिलाय रुंदी. ठीक आहे, वरती प्रश्नात तुम्हाला काय दिलं काय नाही ते मॅटर नाही करत मित्रांनो. खाली बघायचं, आधी कोण दिलंय? लांबी, नंतर दिलाय रुंदी. तर तेच लिहायचे, आधी लांबी आणि रुंदी. चला सांगा आता लांबी किती दिली आहे आपल्याला? लांबी दिली आहे 15 मीटर आणि रुंदी दिली आहे 10 मीटर. यांचे काय काढायला सांगितलंय तर गुणोत्तर. बघा तेच उदाहरण घेतलं होतं पण उलटे झाले आहे ते. तर बघा दोन्ही संख्यांना अशी मोठ्यात मोठी संख्या पहा की ज्यांनी भाग जातो तर कितीने? 5 ने भाग जातो. काय होणार? 5 तेरी 15, 5 दुने 10. म्हणजे तुमच्या उत्तर काय येणार मित्रांनो? 3-2 हा एकदम बरोबर उत्तर आहे. कोणतं ऑप्शन आहे? 3-2. बघा कोणता? ऑप्शन नंबर 1 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. चलो पुढचा प्रश्न पाहूया. चला प्रश्न क्रमांक काय तर 9 काय म्हणते? 300चे 10% मूल्य किती? बघा मित्रांनो 10% काढायचं सांगितलं ना, ज्या संख्येचे 10% काढायचे त्याचे एक झिरो कॅन्सल करून द्यायचे. जसा पहा मी म्हणतो 200चे 10%. 10% म्हणजे काय होणार? 10/100. तर काय करायचे? ह्या 200चा एक झिरो कॅन्सलच करून टाकायचा. कसा कॅन्सल होतो बघा, हा एक झिरो आणि हा एक झिरो कॅन्सल होणार, हा एक कॅन्सल. म्हणजे काय वाचणार? 20. जरा 500चे 10% सांगा बरं. 500चे 10% किती होणार तर 50. एक झिरो गायब करून टाकायचं. 600चे 10%, 600चे 10% काय होणार? 60. पण जर मी म्हणत आहो 615चे 10% सांगा तर काय होणार? एक अंक सोडून पॉईंट द्यायचं. जर असे आले झिरो कॅन्सल नाही होत असेल तर काय द्यायचं? एक अंक सोडून फक्त पॉईंट द्यायचं. तर 615चे 10% किती होणार तर 61.5. पण आपल्याला काय दिलं आहे मित्रांनो? 300चे 10%. 300चे 10% म्हणजे एक झिरो काय करा तर कॅन्सलच करा. म्हणजे किती उरले? 30 उरले. म्हणजे कोणता ऑप्शन येणार तर ऑप्शन नंबर 1 हा काय आहे तर तुमचा एकदम बरोबर उत्तर आहे. चला समजत आहे का तुम्हाला? समजत असेल तर कमेंट करा. ठीक आहे की सर समजत आहे आम्हाला. चला पुढचा प्रश्न पहा काय म्हणते तर प्रश्न क्रमांक 10. जर एका संख्येची दुप्पट करून त्यात 72 जोडल्यास आणि उत्तर 222 मिळाल्यास ती संख्या किती असेल? बघा एक नंबर प्रश्न आहेत मित्रांनो. ह्या एक चलीय समीकरण मध्ये आपण हे प्रश्न शिकतो. ठीक आहे, काय धरायचं आपल्याला? काय म्हणलंय? जर एका संख्येची दुप्पट करून त्यात काय जोडले आपण तर 72 जोडले. बरं ती संख्या दिली आहे का आपल्याला? नाही. आणि तीच संख्या कोणती आहे ते काढायला सांगितलंय. तर आपण ती संख्या घेणार. ती संख्या आपण x घेणार मित्रांनो. मग काय म्हणते? त्या संख्येचे दुप्पट करा म्हणते. कोणत्याही संख्येचे दुप्पट करणे म्हणजे गुणीला 2 करणे. जर 2 गुणीला x करणार आपण तर काय होणार? 2x होणार. मग काय म्हणते? करून त्यात 72 जोडल्यास म्हणते. मग याच्यात 72 जोडा म्हणजे काय तर प्लस करा. तर उत्तर किती येते? उत्तर येते म्हणजे बरोबर किती मिळते आपल्याला तर 222. प्रश्नामध्येच सर्व काही गोष्टी दिल्या आहेत मित्रांनो. 72 जोडामध्ये उत्तर किती येणार म्हणते तर 222. चला तर ती संख्या किती असेल हे विचारलंय. तर आपल्याला काय काढणे? ती संख्या आपण धरला आहे x, आपल्याला फक्त xच काढायचं आहे. कसं काढणार बघा. 2x बरोबर हे 72 प्लस मध्ये तिकडे जाऊन काय होणार? मायनस होणार. 222 मायनस काय होणार तर 72. ठीक आहे, म्हणजे 2x बरोबर काय येणार तर पहा 2 हातून 2 गेले, शून्य राहिला. 22 मधून 7 गेले, किती राहणार? 15.
22 मधून 7 गेले किती असणार 15 असणार. म्हणजे तुमच्या एक्स बरोबर काय येणार बघा 2 गुणिले आहे तिकडे जाऊन भागीला होणार म्हणजे काय होणार 150 भागीला 2 म्हणजेच एक्स किती येणार मित्रांनो तुमच्या 150चे अर्धे. कोणत्याही संख्येला भागीला 2 करायचे म्हणजे काय 150चे अर्धे. 150चे अर्धे म्हणजे काय होणार तर 75. 75 ही काय असणार तर ती संख्या असणार मित्रांनो. कोणता ऑप्शन आहे तर ऑप्शन नंबर 2 हा एकदम काय आहे तर बरोबर आहे. 75 हा तुमचा एकदम करेक्ट उत्तर आहे. चला समजलं का तुम्हाला. चला समजलं असेल तर हो म्हणा. चला पुढचा प्रश्न पहा आता काय म्हणते. जर त्रिकोणाची बाजू 6 मीटर 11 मीटर आणि 9 मीटर असतील तर त्याची परिमिती किती असेल. बघा आता सांगितलं मित्रांनो मी तुम्हाला परिमिती म्हणजे काय होती तर सर्व बाजूंची बेरीज. बाजू दिली आहे तुम्हाला तिन्ही आणि फक्त काय विचारलंय परिमिती विचारलंय. तर मला आशा आहे तुम्ही हा प्रश्न सोडून घ्याल. हा तसा तर तुम्हाला होमवर्क आहे पण काय करायचं आहे व्हिडिओला पॉज करा लवकर उत्तर काढा आणि कमेंट करा. कमेंट करा बरं नक्की. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते अंकगणितीय समीकरण सोडवायचे आहेत. तर काय दिलंय मी बाजूला लिहून घेतो. 4 गुणिला 3 मायनस 1 गुणिला काही तर 8 भागीला 2. चला हा बॉडमासचा नियम आहे मित्रांनो. बॉडमासमध्ये आपण काय करतो तर आधी ब्रॅकेट सोडवतो त्याच्यानंतर चाचीचे जे काही येतील त्यांना सोडवतो मग काही भागाकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी ह्या अशा पद्धतीने सोडवत नेतो. तर आधी काही सोडवणार तुम्ही याच्यात आधी सोडवायचं भागाकार. आधी काय सोडवणार आपण भागाकार म्हणजे इकडे काय होणार तर 4 गुणिला 3 मायनस 1 बघा 8 भागीला 2 काय होणार तर 8 भागीला 2 होणार 4 आणि उत्तर कशात येणार मित्रांनो तर प्लस मध्ये +4 कारण की ही संख्या प्लस मध्ये आहे ती संख्या प्लस मध्ये आहे म्हणजे उत्तर काय येणार तर 4. नाही सॉरी इथं गुणाकाराचे चिन्ह आहे सॉरी माझ्या लक्षात नाही राहिलं. एक मिनिट हे बरोबर लिहिलं नाही काय आहे तर गुणाकाराचे चिन्ह आहे ते. चला म्हणजे इथं काय येणार तर गुणिले 4 येणार. बघा आता दोन्ही गुणाकार आहेत तर आधी यालाही करा आणि यालाही काय करायचं तर सोबतच करायचं. काय होणार 4 तेरी 12 मायनस 4 एक 4 म्हणजे 12तून 4 गेले किती येणार मित्रांनो 8. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर किती येणार तर 8 येणार मित्रांनो. तर कोणता ऑप्शन नंबर 1 हा काय आहे तर तुमचा एकदम बरोबर उत्तर आहे. ठीक आहे समजत आहे. चला सोपीच होता प्रश्न. हा काय तर प्रश्न क्रमांक 13 काय आहे 2 3 आणि 4 यांचे लसावी म्हणजेच काही एलसीएम किती. लसावी म्हणजेच किंवा एलसीएम फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो का ह्या तिघांच्याही पाड्यात येणारी पहिली सारखी संख्या तिघांच्याही पाड्यात येणारी पहिली सारखी संख्या म्हणजे काय आहे तर लसावी. बघा 2चा पाडा 3चा पाडा आणि 4चा पाडा ह्या तिघांच्याही पाड्यात पहिली सारखी येणारी संख्या म्हणजे काय तर लसावी. काय होणार 2चा पाडा म्हणा बेग बे बेदून 4 बेतीर 6 बेचव्वाड बेपंचे 10 बेशक 12 बेसाती 14 बेआठी 16. ठीक आहे 3चा पाडा म्हणा 3 1 3 3 2 6 3 तिरी 9 3 चौ 12 3 5 15 3 6 18 3 7 21. चला एवढं येणं पाहिजे. 4चा पाडा म्हणा 4 1 4 4 2 8 4 3 12 4 चौ 16 4 5 20 4 सकम 24. चला आपल्याला काय बघायचे आहे तर ह्या तिघांच्या पण पाड्यात येणारी पहिली सारखी संख्या. बघा 2च्या आणि 3चा विचार केला तर 6 6 सारखे येतात पण 4च्या पाड्यात 6 आहे का नाही म्हणजे हा लसावी होणार का नाही होणार. मग नंतर बघा 2च्या आणि 4च्या पाड्यात काही 4 4 सारखे येत आहेत पण 3च्या पाड्यात 4 आहे का म्हणजे हा पण लसावी नाही होणार. मग कोण वाचलाय तर 12 12 12 12 तिघांच्या पण पाड्यात काय येत आहे तर 12 येत आहे म्हणजे यांच्या लसावी काय असणार तर 12. ही तर झाली बिलकुल बेसिक पद्धत. मग याला सोडवायचं कसं ते पहा मित्रांनो. असा एक तक्ता तयार करून घ्यायचा. काय लिहायचं त्याच्यावरती जे नंबर दिले आहेत आपल्याला ज्यांच्या लसावी काढायच्या आहेत ते लिहून घ्यायच्या आधी. चला लिहिल्या. बघा मग कसं करायचं तिघांना पण कोणत्या संख्येने भाग जे आहेत तर ते बघायचं. बघा तिघांना पण जाते का कोणत्या संख्येने भाग नाही जात. मग कमीत कमी 2 संख्यांना भाग जाते का ते बघायचं. बघा 2 संख्यांना भाग जाते 2ने आणि 4ला भाग जाते कितीने 2ने भाग जाते. बघा बे 1 बे 3ला भाग नाही जात 3 जशीचे तसं ठेवा आणि बे 2 4. बघा आता जाते का कोणत्या संख्यांना भाग कमीत कमी 2 तरी नाही कोणत्याच संख्यांना भाग नाही जात. तर मग तुमच्या लसावी काय येणार मित्रांनो ज्या संख्येने भाग देते आणि ज्या संख्या भाग देऊन उरल्या त्या सर्वांचा गुणाकार म्हणजे काय होते तर लसावी होते. चला मग लसावी काय होणार तर लसावी
लसावी बरोबर होणार मित्रांनो तुमच्या 2 गुणिला 1 गुणिला 3 गुणिला काही तर 2. बघा बे एक बे, बे तिरी 6, साइन तिरी साइन दुने 12, साइन दुने काय होणार 12, म्हणजे लसावी काय येणार 12. यांचा गुणाकार किती येतो 12 येतो. ठीक आहे, म्हणजे कोणता ऑप्शन तर ऑप्शन नंबर 3 हा एकदम तुमचा बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. बघा एक्सचा स्क्वेअर अधिक 6x अधिक काय 8, तर याच्या काय होतो ते सांगायचं आहे. एकदम बढिया प्रश्न मित्रांनो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. याला कसं सोडवायचं बघा, हा जो शेवटचा अंक आहे ना ह्या शेवटच्या अंकाला पकडायचं. काय आहे तर 8 आहे. ज्याच्या सोबत लेटर म्हणजे जसा एक्स राहिला ए राहिला बी राहिला जो नाही आहे त्याला पकडायचं. काय आहे आपल्याजवळ 8 आहे. बघा 8चे तुकडे करा. बघा 8ला कोणकोणत्या संख्येने जर गुणा केलो मी तर त्यांची बेरीज 6 भेटेल मला ते बघायचे आहे. बघा जर 8 एक 8 केलो यांची बेरीज किंवा वजाबाकी मला 6 मिळत आहे का नाही मिळत आहे. मग काय होणार 2 गुणिला 4 जर केलो मी तर मला 8 भेटत आहे, पण यांची बेरीज किंवा वजाबाकी मला 6 भेटत आहे का भेटत आहे ना. 2 अधिक 4 काय होणार तर 6 होते. म्हणजे फॅक्टर घ्यायचे कोणते 2 आणि 4 घ्यायचे. 8 आणि 1 ला घ्याल का याला घ्यायचं नाही, त्याच्या आपल्याला काम नाही. मग पुढे कसं सोडवायचं याला बघा, एक्सचा स्क्वेअर जसाचा तसा ठेवायचा. बघा 8चे आपल्याला फॅक्टर किती भेटले 2 आणि 4, म्हणजे 2 गुणिला 4 केला तर काय होणार तर आपल्याला 8 मिळते. बरोबर आहे. मग काय करायचं याला लिहायचं. बघा पहिल्याला करायचं 2x अधिक करायचं, मग त्याला दुसऱ्याला 4x, मग बाजूला ठेवायचे 8. कारण की 2x अधिक 4x काय होतात तर 8 होतात. याला असंच सोडवायला लागतात मित्रांनो. मग काय करायचे 2 2चे पेअर बनवायचे. 2 2चे यांना अलग करा आणि याला अलग करा आणि याच्यातून जे गोष्ट बाहेर निघते त्यांना काढा. बघा याच्यातून एक्स बाहेर निघतो, जर एक्स बाहेर काढला तर याच्यात एक्स उरते आणि इकडे काही तर फक्त 2 उरते. ठीक आहे, बीजात काय प्लसचं चिन्ह आहे तर प्लसचं चिन्ह राहत्या. याच्यातून काय बाहेर निघते तर बघा 4 बाहेर निघते मित्रांनो. जर 4ला बाहेर काढलो तर इथं काय उरला एक्स आणि 4 दुनी 8, म्हणजे इथं काय उरला तर 2. बघा हा विशिष्ट टॉपिकच शिका लागतो मित्रांनो. जर मी तुम्हाला एकाच प्रश्नात जर असं झालं असतं की हे समजलं असतं तर असं नाही. बहुतांश जणांना समजणार, पण जर कोणाला समजलं नाही तर नाराज नाही व्हायचं. शक्यतो मी याच्यावरती व्हिडिओ अपलोड करून देईन तुम्हाला, जर माझं पॉसिबल नाही झालं. कारण की बघा ऑफलाईन पण क्लास असतात आपले, दिवसभर ऑफलाईन क्लास चालतात मित्रांनो, आणि तेही करून मग ऑनलाईन क्लास, आणि लाईटचं एवढं प्रॉब्लेम आहे की काही विचारायचं नको. तर याच्यासाठी मी माफी मागतो मित्रांनो. जर एखाद्याचं कोणाला जर तुम्हाला समजत असेल तर ते व्हिडिओ पाहून घ्या, पण मी प्रयत्न करीन माझे याने की याच्यावरती एखादा क्लास अपलोड करावा म्हणून. ठीक आहे. मग बघा काय झालं, जे सारखे सारखे आहेत ना बघा इथं 1+2 इकडे 1+2 यांना वेगळं काढायचं 1+2, आणि जे उरलं काय उरलं x उरलं आणि काय +4 उरलं यांना वेगळं लिहून द्यायचं. बस झालं हे तुमचं उत्तर. काय येणार 1+2 1+4. कोणता ऑप्शन आहे तर ऑप्शन नंबर 1 काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चलो पुढचा प्रश्न पाहूया. हा काय म्हणते, जर 12 व्यक्ती 36 दिवसात काम पूर्ण करू शकत असतील तर 8 व्यक्तींना तेच काम पूर्ण करायला किती दिवस लागतील. एक नंबर प्रश्न. याला कसं सोडवणार बघा, सिम्पली काय करायचं 12 व्यक्ती किती दिवसात काम पूर्ण करतात तर 36, तर मग करायचं 12 व्यक्ती गुणिला 36 दिवसात काम पूर्ण करतात. तेच काम किती व्यक्तींना करायचे आहे आपल्याला 8 व्यक्तींना, तर लिहा 8 व्यक्तींना गुणिला काय होणार तर किती दिवसात. तर आपण दिवसाला काय घेणार, आपण दिवसाला घेणार एक्स. तर आता काय काढायचे आहे फक्त आपल्याला काढायचे आहे मित्रांनो एक्स. बघा 12 गुणिला 36 नका करू, कारण की हा 8 गुणिला इकडे येऊन काय येणार भागीला होणार, म्हणजे काय 12 गुणिला 36 भागीला काय होणार 8. का बरं नाही काढलो, कारण की हा कोणत्या नाही कोणत्या संख्यांना काढूनच टाकणार. बरोबर काय होणार तुमचं एक्स. बघा 4 ने भाग जातो, 4 दुने 8, 4 तिरी 12, याला काढला तर काय होणार 18 दुनी 36, काय होणार 3 गुणिला 18, बरोबर काय होणार तर एक्स काय होणार 18 गुणिला 3, म्हणजे काय 18चा पाडा म्हणा 18 एक 18, 18 दुनी 36, 18 तिरिक 54, काय होणार 18 तिरिक 54, म्हणजे काय होणार 54, बरोबर काय होणार तर एक्स होणार मित्रांनो. म्हणजे किती दिवस लागणार त्यांना तर 54 दिवस लागणार. किती दिवस लागणार 54 दिवस लागणार. कोणता ऑप्शन आहे तर ऑप्शन नंबर 3 हा एकदम बरोबर उत्तर आहे मित्रांनो. तर चला अशा पद्धतीने काहीतरी अशा पद्धतीने तुमचे मॅथचे 15चे 15 प्रश्न झाले. आता काय करायचे आहे, आता घ्यायचे आहे आपल्याला रिजनिंग. रिजनिंग सोपी असते मित्रांनो आपली मॅथपेक्षा, पण
अग्निवीर पेपरमध्ये मित्रांनो मॅथमध्ये आणि रिजनिंगमध्ये पैकीचे पैकी मार्क मिळतात आणि मॅथ रिजनिंगच्या याच्यावर तुमचा स्कोर चांगला बनू शकतो, म्हणून मॅथ रिजनिंगकडे चांगल्याने लक्ष द्या. चला पहिला प्रश्न पाहूया. काहीतरी प्रश्न क्रमांक 1 काय म्हणतो, जर एका व्यक्तीचा क्रम सुरुवातीपासून 7वा आणि शेवटीपासून 22वा असेल तर पंक्तीत एकूण किती व्यक्ती असेल. बघा काय दिलाय, त्याच्या सुरुवातीपासून कितवा क्रमांक आहे, 7वा क्रमांक आहे, अधिक करा मित्रांनो, आणि शेवटून कितवा आहे तर 22. आपल्याला कारण की एकूण व्यक्ती विचारले तर आधीवरून कितवा आहे 7वा आणि मागवून कितवा आहे 22 आणि याच्यामधून मायनस करा 1. कारण सांगतो मायनस का बरं करायचं आहे, जसा एक व्यक्ती हा 7व्या क्रमांकावर आहे इथून आला, ठीक आहे, कलर चेंज करून घेऊ, कारण की इथपासून इथपर्यंत गेला तो कितव्या क्रमांकावर आहे, 7व्या क्रमांकावर आहे इकडून, आणि इकडून जर त्याला काउंट करत आहोत आपण तर तो कितव्या क्रमांकावर आहे 22व्या. बघा इकडून एक वेळा काउंट केलेला 7व्या क्रमांकावर आला, इकडून एक वेळा काउंट केला 22व्या क्रमांकावर आला, म्हणजे इकडून एक वेळा आणि इकडून एक वेळा, किती वेळा त्याला काउंट केला आपण, 2 वेळा काउंट केला मित्रांनो. किती वेळा काउंट केला, 2 वेळा. 2 वेळा काउंट केल्यामुळे आपल्याला एक काय करावा लागतो तर मायनस करावा लागतो, कारण की एका व्यक्तीला एकदा घेणार ना आपण. चला म्हणजेच काय होणार, म्हणून पुढेवरून जेवढा आहे तेवढा घ्यायचा, मागेवरून जेवढा आहे तेवढा घ्यायचं, दोघांची बेरीज करायची, एक काय करून घ्यायचं तर वजा करून घ्यायचं. बघा 7 आणि 22 29, 29 मधून किती काढणार 1, म्हणजे किती येणार तर 28. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर किती येणार मित्रांनो तुमच्या 28. कोणता ऑप्शन आहे तर ऑप्शन नंबर 1 एकदम काय आहे तर बरोबर उत्तर आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. आता प्रश्न क्रमांक 2 पहा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2 काय आहे, काय म्हणते, जर शी इज लॉफिंग ला हा कोड दिलाय आणि लॉफिंग आर मेडिसिन ला हा कोड दिलाय, ठीक आहे, असे कूट लिपीमध्ये लिहिले असेल तर लॉफिंगचा कोड कोणता असेल हा विचारलाय. बघा याला सोडवायचं कसं, एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो. काय दिलंय नाव बघा, शी इज लाफिंग, याला कोड कोणता दिलाय, कोड पहा YU, ठीक आहे, UV आणि काय EG, हा असा कोड दिलाय. मग नंतर काय दिलाय, नंतर पहा लाफिंग आर मेडिसिन, काय दिलंय रे मेडिसिन, ठीक आहे. याला कोड कोणता दिलाय हे पहा, TK TK EG आणि काय दिलाय EFS. आणि आपल्याला काय विचारलं, लॉफिंगचा कोड कोणता असेल हा विचारलाय आपल्याला. तर बघा मित्रांनो याच्या उत्तर काढणार कसं, पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यात सारखा कोण आहे, लॉफिंग सारखा आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा काही शब्द सारखा दिसतो का नाही, तर मग ह्या कोड मध्ये पण कोण सारखा आहे तर पहा EG सारखा आहे. कोण सारखा आहे EG, म्हणजे तुमच्या प्रश्नाचा हाच उत्तर आहे की लॉफिंग साठी कोड कोणता वापरला आहे तर EG. कोणता तर ऑप्शन नंबर 2 हा काय आहे मित्रांनो एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते, संख्या दिली आहे एवढी मोठी आणि मध्ये सर्वात जास्त वेळा कोणता अंक येतो ते सांगायचे आहे. सर्वात जास्त वेळा कोणता अंक आलाय ते सांगायचे आहे. आणि आपल्याला ऑप्शन मध्ये पहा मित्रांनो 4 दिलाय, 3 दिलाय, 9 दिलाय, 7 दिलाय. 4 3 9 7 यांचाच विचार करायचा आहे, दुसऱ्यांचा विचार करायचा नाही आहे. बघा 4 3 9 7, 4 किती वेळा आलाय 1, आणखी पुढे 2 3 4 5 6, हा 4 किती वेळा आलाय मित्रांनो, 4 आलाय तुमचा 6 वेळा. 4 किती वेळा आलाय 6 वेळा. बघा असे प्रश्न चुकण्याचे चान्सेस जास्त असतात मित्रांनो, म्हणून थोडं सावधानीने बघायचं. बघा 4 किती वेळा आलाय 1 2 3 4 5 6, 4 किती वेळा आलाय 6 वेळा आलाय. आता 3 ला बघा, 3 किती वेळा आलाय, इथपासून इथपर्यंत 3 दिसतच नाही, 1 2 3, 3 किती वेळा दिसत आहे मित्रांनो, फक्त 3च वेळा दिसत आहे. मग नंतर पहा 9, 9 किती वेळा आलाय 9 ला पहा 1 2 3, 9 पण किती वेळा दिसत आहे मित्रांनो, फक्त 3च वेळा दिसत आहे, ठीक आहे. मग नंतर काय पहा 7 ला पहा, 7 किती वेळा आलाय तर बघा 1 नंतर 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 2, 7 किती वेळा दिसत आहे, फक्त मला 2च वेळा दिसत आहे. मग सर्वात जास्त कोण किती वेळा आलाय तर बघा
जिंकला कोण? 4च जिंकला. किती वेळा आला आहे? तर 6 वेळा आला आहे. म्हणून कोणता उत्तर राहील याचं? 4 हा उत्तर राहील. समजलं? चलो पुढचा प्रश्न काय आहे? प्रश्न क्रमांक 4. एकदम सोपी प्रश्न मित्रांनो. काय आहे याच्यात? ACFJ अशा पद्धतीने दिलंय. तर कसं होणार हे बघा, मी याला बाजूला लिहितो. काय दिलंय? ACFJ आणि पुढे प्रश्नचिन्ह आहे. काय येणार ते नंतर पाहू. बघा काय होणार? ए पहिल्या नंबरवर, सी तिसऱ्या नंबरवर, एफ 6व्या आणि जी कितव्या? 10व्या. बघा आधी काय प्लस होत आहे? आधी +2 होत आहे. मग काय झालं? +3 झालं. मग काय झालं? +4 झालं. मग पुढे काय होणार? तर +5 होणार. 10 मध्ये 5 जोडा काय येणार? 15 आणि 15व्या नंबरवर काय असतो? तर ओ असतो. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर 1 काय आहे? तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चला चला प्रश्न क्रमांक 5 पहा मित्रांनो. आता प्रश्न क्रमांक 5 काय म्हणतो? प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे सांगायचे आहे. बघा काय दिलंय हे मी बाजूला लिहून घेतो. काय आहे? तर 18, 23, 32, 37 आणि काय तर 46 आणि पुढे काय दिलंय? प्रश्नचिन्ह. चला पाहू. बघा संख्या मोठ्या होत जाताना दिसत आहे, म्हणजे हमखास आहे की प्लस होऊ शकतो. तर बघा 18 अधिक 5 23 होतात मित्रांनो. 23 अधिक काय? तर 9 करावं लागेल. कितीचा अंतर आहे? 9चा अंतर आहे. पुढे कितीचा अंतर आहे मित्रांनो? +5चा अंतर आहे. आणि 37 आणि 46 यांच्यामध्ये कितीचा अंतर आहे? तर +9चा अंतर आहे. हे डोळ्यानेच दिसते मित्रांनो. बघा +5 +9 +5 +9. मग पुढे काय होणार? तर +5 होईल. बघा ना तेच सिरीज फॉलो होत आहे. +5 +9 +5 +9 +5 +9. तर बघा इथं +9 होता, प्लस काय येणार? तर 5 येणार. किती मध्ये जोडावं लागेल? 46 मध्ये 5 जोडा. किती येणार? तर 51. 46 मध्ये 5 जोडला किती येणार? 51. कोणता ऑप्शन? तर ऑप्शन नंबर 1 मित्रांनो. ठीक आहे. तर रिजनिंगचे आपल्याला किती? तर 5च प्रश्न विचारले जातात. तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच राहू देऊया. आणि नक्की मी प्रयत्न करणार की तुमच्यासाठी रेग्युलर व्हिडिओज आले पाहिजेत म्हणून. तुम्हाला काय करायचे आहे मित्रांनो? फक्त तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. जर तुमच्या मला रिस्पॉन्स चांगल्याने मिळेल, जर तुम्ही मला चांगल्या कमेंट कराल, तर आणखी माझ्यात उत्साह येणार. मी कंटिन्यू तुमच्यासाठी करणार. ठीक आहे. फक्त एक काम करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि PDF साठी तर तुम्हाला माहीतच आहे की आपलं काहीतरी टेलिग्राम चॅनल आहे. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची काहीतरी लिंक दिलेली आहे. तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच राहू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.